श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सेंद्रिय शेती फेल होत नाही. शेतकऱ्यांची एक चूक तिला फेल करते, किंवा जर ही चूक केली तर सेंद्रिय शेती कधीच यशस्वी होणार नाही. नमस्कार मित्रांनो, कान्हे पाटील फार्मिंग मराठी. मित्रांनो, आणि आज आपण बोलणार आहोत सेंद्रिय शेती यशस्वी करण्याचे असेल तर कोणत्या चुका चुकूनही करू नयेत. चूक नंबर 1, लगेच रिझल्ट पाहिजेत. मित्रांनो, सेंद्रिय शेती म्हणजे बटन दाबलं आणि दुसऱ्या दिवशी नफा पाहिजे असं अजिबात होत नसतं. जमीन आजारी असते, तिला बरी व्हायला वेळ काही लागतो, पण शेतकरी घाई करतो आणि म्हणतो हे काही चालत नाही. मित्रांनो, उपाय काय? कमीत कमी 1 वर्ष ते 2 वर्षे संयम ठेवावा लागतो. चूक नंबर 2, चुकीची सेंद्रिय औषधे वापरणे. मित्रांनो, बाजारात नव्याने सेंद्रिय म्हणून काहीही विकलं जातं, पण सगळं खरं सेंद्रिय नसतं. चुकीचं औषध जमीन खराब करतं, पीक कमजोर करतं. मित्रांनो, उपाय हिच्यावर काय? विश्वासासह मार्गदर्शन आणि पडताळणी करूनच वापर करावा. मित्रांनो, चूक नंबर 3, रासायनिक खते अचानक सगळं बंद करू नयेत. मित्रांनो, वर्षानुवर्षे रासायनिक खत वापरलं आणि एकदम पूर्ण बंद केलं, मग आपले पिके उत्पादन कमी होऊ शकतं, कारण की आपण सवयी लावून ठेवलेली असते. मित्रांनो, उपाय याच्यावर काय? मित्रांनो, रासायनिक खते 20% ते 30% कमी करून घ्यावीत. हळूहळू सेंद्रिय पद्धतीकडे बदल करावा. मित्रांनो, सेंद्रिय शेती म्हणजे फक्त शेती नाही, ती पृथ्वी वाचवते, जमीन जिवंत ठेवते आणि आपल्या लेकरांना निरोगी अन्न देते. शेतकरी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे शेतीची खरी माहिती मिळते. जय किसान, जय हिंद.